हॅलो फ्रेंड, लागला आहे मे महिना आणि मे महिना म्हटलं की मुलांना छान अशा सुट्ट्या असतात आणि छान असे आंबे खाण्याचे दिवस असतात. पण आहे ना, आपण जर काही जॉबला जॉईन केलं ना तर त्याला कोणत्याही सुट्ट्या नसतात रविवार शनिवार शिवाय. हे तर मला आता पटून चुकलं आहे. कारण आहे ना, आता मी घेतली आहे टीचरचा जॉब. पण आहे ना, टीचरच्या जॉबमध्ये ना आता मेमध्ये देखील आहे ना मला शाळेत जावं लागतं आहे. आता हे तर मला खूप बोर वाटायला लागलं आहे. कारण मेमध्ये तरी आपल्याला सुट्ट्या हव्यात अशा वाटतं, परंतु स्कूलमध्ये देखील महत्त्वाची काही कामे आहेत की जेणेकरून जूनमध्ये नवीन मुले आली की आपण त्यांची ॲडमिशन करून घेऊ शकतो. त्यासाठी ना मी आता स्कूलमध्ये गेलेली फास्ट अशी आणि सर्व कामे आहे ना ही उरकून घेतलेली. आता तुम्ही इथे बघू शकता रजिस्टरवर आम्ही आमच्या ना कशा प्रकारे क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. आता जिथे कुठे रिकामी जागा असते आणि त्यामधले असलेला सण हा आम्ही त्याच्यावर आहे ना छान असा पेंट करत असतो आणि ना त्यामध्येच थोडंसं एन्जॉय देखील करत असतो. फायनली ना सर्व कामे करून मी घरी आलेली आणि घरी आली तरी मी पुन्हा कामालाच लागलेली. ती म्हणजे कशी, तरी ना खूप सारं ऊन असं झालेलं होतं आणि ना फायनली मी मशीनमध्ये ना कपडे लावून दिलेले होते. आता कृष्णाची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली होती. आता त्याने ना खूप सारा फेविकॉल हा हाताला चिपकवून घेतलेला आणि तो मला व्हिडिओमध्ये दाखव असं तर नेहमी सांगत होता की मम्मी हे माझ्या हात आहे ना जे चिपकलेले ते तू व्हिडिओमध्ये दाखव. पण म्हटलं अरे बाळा, हे असं काही दाखवायचं नसतं. त्याच्यामुळे तो पुन्हा ना हात क्लीन करण्यासाठी गेला आणि मी ना फायनली माझे सर्व कामं करण्यासाठी लागून गेलेले. आता ऊन वाढत चाललंय त्याच्यामुळे खूप सारं बोर होतं दुपारचं घरामध्ये. पण काय करणार, रोजची डेली रुटीन तर आपल्याला करावीच लागेल. आणि तुम्ही बघू शकता किती सारे कपडे निघालेले होते. एक दिवस जर कमी दाबाने पाणी आलं तर त्या दिवशी आम्ही मशीन लावत नाही, परंतु दुसऱ्या दिवशी ना त्याच्यात डबल कपडे हे मशीनमध्ये लागले जातात आणि कधी कधी तर 2 वेळेस देखील मशीन लावावी लागते. आता कृष्णाला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कृष्णा खूप सारी धमाल करत असतो आणि त्याचे ना दिवसातून 3-4 ड्रेस तर हे सहजच धुवायला निघत असतात. त्यामुळे देखील ना कपडे हे खूप वाढत चाललेले आहे. आणि हे देखील सायंकाळची आंघोळ करतात आणि मी देखील कधी कधी सायंकाळची आंघोळ करते थंड्या पाण्याने. त्याच्यामुळे देखील ना जास्त कपडे फ्रेंड्स निघत असतात. त्याच्यामुळे चला आता हे कपडे छान असे टाकून घेऊया आणि ना पुढची कामे तर घरातली करायचीच आहे. झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे. आज म्हटलं छान असं घर आहे ना पूर्णपणे आवरून घेऊया, कारण आज थोडा निवांत वेळ मला वाटत होता. त्याच्यामुळे आज मी ना पूर्ण घर हे डीप क्लीन करणार आहे फ्रेंड्स, आणि ते तुमच्या सोबत देखील शेअर करते. तर व्हिडिओमध्ये असंच पुढे बघत राहा, मी तुम्हाला दाखवते. बरीच लोक आहे ना ही मेमध्ये ना छान अशी कुठेतरी टूरला किंवा फिरायला जात असतात किंवा निदान माहेरी तरी जाऊ शकतात. पण असं आहे की कोणत्या वर्कला जर आपण आपलं जॉईन झालं तर आपल्याला नाही या सुट्ट्यांचा तर त्यागच करावा लागतो आणि माहेरी जाणं देखील कमी होऊन जातं. नाहीतर इतर वेळेस जेव्हा मेमध्ये कृष्णाला सुट्ट्या लागत होत्या तेव्हा मी नक्कीच आहे ना 8 दिवस तरी निवांत अशा आईकडे जाऊन राहत होते. परंतु या जॉबमुळे ना एकाखटी तर काही सुट्ट्या मिळालेल्या नाही आणि ज्या सुट्ट्या मिळाल्या आहेत त्या ब्रेकमध्ये मिळाल्या आहे. आणि 1 दिवसात जाऊन येणं तर आईकडे जर गेलं तर आपल्याला काही तो परत येण्याचा मोह होत नाही आणि आपण आहे ना तिथेच राहावं की काय असं वाटतं. थोडंसं निवांत झालं की कृष्णाला देखील पुन्हा परत येताना ना थोडासा कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना जावं की नाही ह्याच प्रश्न पडतो. आणि स्कूलमध्ये देखील जबाबदाऱ्या थोड्याफार असतात आणि तिथे देखील ना प्रत्येकच टीचरला सुट्टी हवी असते आणि सरांना ते सर्वांना देणं जमत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला वन डे अशी सुट्टी दिलेली असल्यामुळे ना त्या सुट्टीचा काही एक उपयोग होत नाही, कारण ती एक सुट्टी ना कशी युटिलाइज करायची हे देखील आम्हाला कळत नाही. तर असा होता दिवाळीचा आमचा प्लॅनिंग फिसकटून जातो. आणि चला मग आता हे कपडे पटकन मी आवरून घेते. आता घरामध्ये ना मॅनीचे काही भांडे वगैरे काढावे असा विचार चाललेला आहे, कारण आता सगळीकडेच धूळ दिसत आहे म्हणून. परंतु ना आधी घरातलं छान असं आवरून घेते. आता तुम्ही बघू शकता इथे किती सारा पसारा झालेला आहे. आणि आता हे मुंगी जे आहेत ना, हे मुंग मी आता भिजायला टाकते, जेणेकरून आहे ना हे हुसळ आपण जी मटकी बाहेरून आणतो त्यापेक्षा आहे ना ही कधीही ना आपल्याला परवडतं. थोडी जरी मटकी फुलपात्रामध्ये घेऊन टाकली तरी तिची बरीच अशी ना मटकी बनून जाते आणि त्याचे आपण काहीही आप्पे वगैरे किंवा आहे ना हुसळ वगैरे करू शकतो. आता तुम्ही बघितलंच असेल, सकाळी मी छान असं किचन आवरून गेलेली होती, नंतर पूर्ण कामं आवरली, परंतु सायंकाळी पुन्हा सगळा पसारा झाला. मग काय थोडंसं फ्रेश होण्यासाठी थोडा चहा ठेवलेला, छान अशी मटकी नाही भिजत टाकलेली आणि लागली होती सायंकाळच्या स्वयंपाकासाठी. आता सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये देखील आहे ना मला ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी करायच्याच होत्या, परंतु ना आईंनी बोलल्यामुळे मी आधी दूध तापवून घेतलेलं, छान अशी चहा करून घेतलेली आणि मग पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया असा विचार मी केलेला होता. छान दिवाबत्ती देखील करून झालेली होती देवाकडे. तिथूनच मला मुंग पडलेले दिसले, त्याच्यामुळे ते मुंग मी आता भिजवते आणि उद्या सकाळी त्यांचं काहीतरी छान करते. तर अशा प्रकारे ना 2-3 पाण्याने मी त्याला छान असं धुवून घेतलेलं, नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं. आता याला आहे ना रात्रभर जर भिजत ठेवलं तर सकाळी एकदम छान अशी छोटे का होईना मोड येतात आणि ना ती एकदम छान मटकी दुसऱ्या दिवशी तर ती मटकी अतिशय उत्तम असते. आणि मुंगाची मटकी म्हटलं की ते खूपच चांगली वाटते. आता
मुगाच्या डाळीपासून बनलेलं याला काय बोलतात ते मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी त्याला मटकीच बोलते फ्रेंड्स. पण ती हुसळच असते असं साधारणतः मला वाटतं. त्यानंतर सायंकाळची वेळ झाली, पुन्हा एकदा मी छान अशी फ्रेश झालेली, कारण घामाघूम झालेली होती. पुन्हा एकदा छान अशी आंघोळ केलेली आणि थोडीशी लिपस्टिक वगैरे लावून घेतली, नॉर्मल असा आपला मेकअप करून घेतलेला, जेणेकरून दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःला आपल्याला फ्रेश वाटेल असं. हे बघा, छान वाटेल असा मी थोडासा फार मेकअप करून घेतलेला. आणि ना उन्हामुळे काय माहिती का बरं तोंडावर अशा बारीक बारीक पोळ्या येत आहे, तुम्ही इकडे बघू शकता. बरेच जण त्याला आंबे देखील म्हणतात, परंतु आता ते आंबे आहेत की नाही हे माहीत नाही. परंतु हे बघा, इकडे पूर्ण असं तोंडाला आहे ना माझ्या पुळ्या येतात. आणि आता ऊन वाढत चाललं आहे, तर चला लागूया आता पुढच्या कामाला. सायंकाळची वेळ झालेली होती. बेसिंग आहे ना, आधी बेसिंगपासून सुरुवात केली. आता हार्पिक देखील आहे ना पूर्णपणे संपत आलेलं होतं, पण मग म्हटलं तो जे आहे ते आताच आपण छान असं ब्रशिंग करून घेऊया, म्हणजे ते थोडंफार चकाकेल आणि घरात येणारा वास देखील येणार नाही. मग काय टॉयलेट आणि बाथरूम सगळं छान असं मी हार्पिक वगैरे टाकून घासून घेतलेलं. त्यानंतर ना मला पुसायची होती फरची, पण आता हे संपलेलं, त्याच्यामुळे त्यांना पुन्हा दुसरं नवीन आणायला लावायला लागेल मला. परंतु त्याआधी चला हे जे आहे ना थोडंसं कॉलिन पडलेलं होतं आणि त्याच्यानेच आहे ना मी थोडंसं हे साफ करून घेतलेलं. हे बघा, थोडासा निरमा साबण वगैरे यूज करून घेतली. म्हटलं आता जे आहे त्याच्यामध्ये साफ करून घेऊया. आता जर पुन्हा आपण त्याच्या येण्याची वाट बघत बसलो तर हे क्लीन करायचं तर राहून जाईल. त्याच्यामुळे मी आज थोडंसं फास्टच सगळी कामे करून घेते आणि ना मग निवांत जेवण वगैरे करूया असं मी ठरवलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कृष्णा गेलेला होता त्याच्या पप्पांसोबत बाहेर, त्याच्यामुळे मला थोडासा निवांत वेळ भेटला की मी तो आहे ना छान असं घराची क्लिनिंग वगैरे करून घेते तेवढ्यामध्ये. कारण तो आला ना मग त्याची गुडगुड मध्ये मध्ये सुरू होते आणि ते कामं आहे ना 1 तासाच्या ऐवजी 2 तासांवर निघून जातात आणि कधी कधी उगाच चिडचिड होते आपली आणि ते कामं तर देखील होत नाही. तर अशा प्रकारे छान बेसिंग आणि बाथरूम मी धुवून घेतलेला. आता मला यांना टाकायचं होतं झाडांना पाणी. झाडांची पाने देखील आहे ना आता सुकलेली होती. म्हटलं मग चला झाडांना आधी पाणी टाकून घेऊया आणि मग पुढची कामे करूया. फायनली मी ना सगळं घर आवरायला घेतलं, छान असं त्याला झटकून घेणार होते. आता तुम्ही बघू शकता कृष्णा आणि कृष्णाच्या पप्पांनी बाहेर जाताना ना किती कपड्यांचा पसारा करून ठेवलेला. पुढच्या रूममध्येच इतका पसारा असतो, तर मागे मग तुम्ही तर विचार करूच शकता. ते ना पाळणा मी कितीही आवरला तरी तिथे ना कपड्यांचा पसारा होतच असतो. आता तुम्ही बघू शकता कृष्णाची ही गाडी आहे, अशा गाड्या ना पूर्ण घरभर पसरलेल्या असतात आणि ते नेहमीच आवरून ना मला तर कंटाळाच येतो. आणि ठेवलेल्या वस्तूच त्याला खेळायच्या असतात आणि ज्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात त्यांना तो हात लावत नाही. मग आहे ना असे सगळे कपडे मी एका चेअरवर गोळा करून दिले आहे. आणि बघू शकता तुम्ही बाहेर आहे ना अजूनही बऱ्यापैकी ऊन हे पडलेलं दिसतंय तुम्हाला फ्रेंड्स. तर आता हे छान झटकून घेते सगळं आणि नंतर ना मग छान असं स्वयंपाकाला सुरुवात झालेलीच होती. आईंनी अर्धा स्वयंपाक केलेला आणि मी देखील अर्धा स्वयंपाक करून स्वयंपाक झालेलाच होता. फक्त घरातली कामे ही थोडीफार बाकी होती, वरच्या ती खालची कामे तर सर्व झालेली होती. तर अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही डिशसुद्धा आहे ना त्यांनी आणलेली तीसुद्धा इकडे तिकडे पडू दिलेली होती. तीच मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होते की आता यांनी आणलेली डिश आणि आता हे सगळे कपडे. आता हा सगळा पसारा आवरता मला किती वेळ होणार हे तर माहीतच नाही, पण बघूया. चला फास्ट आवरलं तर खूपच छान होईल, जेणेकरून नाही संध्याकाळी खूप जास्त गरम होतं, त्याच्यामुळे ना थोडंसं बाहेर बसलं की आपल्याला थोडंसं निवांत वाटतं. तर हे बघा फ्रेंड्स, मी छान अशी सर्वीकडे ना बेसिंग क्लीन करून घेतलेलं, टॉयलेट साफ करून घेतलेलं, बाथरूम. आणि हे बघा फरचीसुद्धा आहे ना छान मी हाताने पुसलेली होती. ही फरची मी मॉपने पुसलेली नाही. बघता आहे ना सायंकाळची अंधार होण्याची वेळ झालेली होती. म्हटलं चला खाली जाऊया, कृष्णाला छान जेवण खाऊ घालूया. कृष्णा देखील आलेला होता आणि गॅलरी नाही छान मी ना निरमा वगैरे टाकून खराट्याने छान घसून अशी क्लीन केलेली होती. आता कृष्ण आलेला होता, त्याला लागलेली होती भूक, त्याच्यामुळे तो मला कंटिन्यू असा आवाज देत होता. म्हटलं चला आता पहिले त्याला जेवण खाऊ घालूया. हे बघा फ्रेंड्स, घर किती छान चकचक काढून टाकलेलं मी आज. हातघरांचं पूर्ण आवरून टाकलेलं. आता होतं ह्या कपड्यांची तयारी, पण त्याआधी कृष्णाला जेवण खाऊ घालते आणि नंतर मग ह्या सर्व कपड्यांच्या घड्या करते असा मी विचार केला. खाली गेलेली होती, हे सगळं एकदम छान असं आवरून ठेवलेलं होतं. फक्त आता होती पडलेली जेवणाची भांडे. मग काय फास्ट ती सगळी जेवणाची भांडे ना मी क्लीन करून टाकलेली. आणि हे बघा आईंनी त्यांनी सर्वांनी छान असं जेवण करून घेतलेलं होतं. आता जेवणाची वेळ होती माझी. मग काय जे उरलेलं होतं ते पटकन मी खाऊन घेतलेलं आणि उरलेली भांडीही घासून घेतली. असं करता मला साधारणतः 9 साडेनऊ झालेले होते. परंतु काय आता घरची ही कामे आणि मेचा महिना अशी सर्वच एकत्रच आलेली आहे.
छान अशी सर्व कामे करून घेतलेली, भांडे वगैरे घासून घेतलेले. आता आहे ना सायंकाळसाठी ना किंवा उद्या सकाळी त्यांना नाश्त्यासाठी ना थोडीशी शेंगदाण्याची चटणी देखील बनवून ठेवायची होती. मग काय थोडासा लसूण आईंना सोलायसाठी दिल्या आणि मी फास्ट अशी सगळे भांडे घासून घेतलेली. आज वाटलं होतं थोडंसं निवांत वेळ भेटेल, परंतु न रुटीनमुळे तर काही निवांत वेळ भेटत नाही आहे. उलट आहे ना उन्हामुळे तर अगदी दगदग वाढत चाललेली आणि ना किचनजवळ उभं राहून स्वयंपाक किंवा भांडे वगैरे करायचं म्हटलं की अजूनच बोर होत जातं आणि ना कधीही सर्व कामे संपतील असं वाटतं. त्याच्यामुळे ना कधीही जॉब जॉईन करताना एक मनाची पक्की तयारी असल्याशिवाय ना हा जॉब कोणताही जॉईन करू नये. कारण आहे ना काय होऊन जातं, आपल्याला हव्या असतात सुट्ट्या, परंतु सुट्ट्या काही या सहजासहजी मिळत नाही आणि ना आपण करत असलेलं वर्क आहे ना हे झिरो सुट्ट्यांमुळे ना बऱ्याचदा आहे ना ते झिरो होऊन जातं. त्याच्यामुळे ना कधीही ना वर्क जर आपल्याला करायचं असेल, काही गोष्टींचं काम करायचं असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला नेहमी अशा सुट्ट्या तर काही मिळणार नाही आणि आपल्या मनाने आपल्याला वागता येणार नाही. फायनली अशी शेंगदाण्याची छान अशी भुगरळलेली शेंगदाण्याची चटणी केलेली मी, जी खूप जास्त तिखट नाही आहे, फक्त त्याची टेस्ट लागते आणि जेवणामध्ये देखील ना स्वयंपाक हा अशा प्रकारे ना शेंगदाण्याची चटणी आणि बाबांना खायची होती. मेथीची भाजी म्हटलं चला डाळ केलेलीच होती सकाळी आणि आत्ता करून घेऊया मेथीची भाजी. अशा प्रकारे मेथीची भाजी मी बनवून घेतलेली आणि शेंगदाण्याची चटणी तर असं आणि सर्व घरातली कामे आवरून घेतलेली. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि